हंगरगानळ येथे श्रीराम लल्ला प्रतिष्ठापना कार्यक्रमाचे औचित्य साधत येथे अत्यंत भक्तिभावात भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। यामध्ये सर्वप्रथम सकाळी मंगलमय वातावरणामध्ये गावातील प्रमुख रस्त्यावरून भव्य शोभायात्रा काढण्यात आली। यामध्ये गावातील सुवासिनी भगिनी मोठ्या संख्येने डोक्यावर जलकुंभ घेऊन वाजत गाजत सहभागी झाल्या होत्या। या शोभायात्रेमध्ये गावातील महिलांची संख्या ही लक्षवेधी होती। गावातील भजनी मंडळी, युवक युवती यांनी वाद्यवृंदांसह मिरवणुकीमध्ये सहभाग नोंदवला। प्रभू श्रीराम, लक्ष्मण व सीता यांचे वेशभूषा करून सहभागी झालेले बालगोपाळ सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते। यावेळी सर्वत्र मंगलमय व भक्तिमय वातावरण निर्माण झाले। गावातील ग्रामदैवत एकनाथी देवी तसेच सर्व हनुमान मंदिर या मंदिरांवरती आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आव्हानानुसार गावातील सर्व मंदिरे आदल्या दिवशी गावातील तरुणांनी श्रमदान करून पाण्याने स्वच्छ धुवून काढली। यामध्ये सर्व धर्म समभाव मुस्लिम प्रार्थना स्थळांचीही गावातील हिंदू तरुण बांधवांकडून स्वच्छता करण्यात आली। शोभायात्रेनंतर हनुमान मंदिरामध्ये विधिवत प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। या पूजेचे पौरोहित्य बसवराज शास्त्री यांनी केले। त्यानंतर गावातील नागरिक बंधू भगिनी सर्वांसाठीच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी हंगरगा भाजपाचे प्रमुख तथा युवा नेते प्रवीणदादा चौगुले व त्यांचे सहकारी मित्र परिवार पंकज पाटील, रामेश्वर मगे, चंदूकाका गोरे, अरविंद वाघोले, पुणे येथील स्थित गावचे सुपुत्र तथा प्रसिद्ध यशस्वी उद्योजक प्रशांत हत्ते व त्यांचे लहान बंधू प्रदीप हत्ते, पुणे शहर शिवा संघटना अध्यक्ष वैजनाथ आपशेट्टी, दौंड तालुका शिवा संघटना अध्यक्ष धोंडीबा बिराजदार, शिवा संघटनेचे कार्यकर्ते नागेश भाऊ राजमाने, चंद्रकांत जाधव, बसवराज पाटील, पलभीम घोडके, राजेंद्र क्षीरसागर, राजेंद्र कलशेट्टी, शिवानंद स्वामी, अविनाश पाटील, वैभव कुलकर्णी, महादेव बिराजदार, विश्वजित जाधव, संदीप वाघोले, धीरज केदार, चेतन जाधव, सिद्धेश्वर सुरवसे, वसंत आपशेट्टी, चंद्रकांत कलशेट्टी, महादेव चौगुले, विश्वनाथ सावळसुरे, पंडित लिपशेंडे, शिवा खारे यांनी सढळ हाताने अन्नदानास मदत केली। तसेच या अन्नदानासाठी गावातील नागरिक बंधू भगिनींनी भरभरून प्रतिसाद दिला। या सर्व कार्यक्रमाच्या निमित्ताने संपूर्ण हंगरगा नगरी ही राममय वातावरणामध्ये नाहून निघाली। लहान थोर आभारवृद्ध यांनी जय श्रीराम या नाऱ्याने संपूर्ण परिसर दणाणून काढला। सर्वत्र भक्तिमय व मंगलमय वातावरण निर्माण झाले। या कार्यक्रमामध्ये हंगरगा नगरीतील सर्व धर्मीय हिंदू, मुस्लिम व बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। जय श्रीराम। हंगरगानळ तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव येथे आज प्रभू श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठा महापूजनाचे आयोजन करण्यात आले होते। तसेच महापूजा झाल्यानंतर गावामध्ये भव्य असा पालखी मिरवणुकीचा सोहळा, त्यासंगेत शोभेल अशी कुंभमेळ्यामध्ये जास्तीत जास्त या ठिकाणी महिलांनीही सहभाग नोंदवलेला आहे। तसे पाहिलं गेलं तर या धार्मिक कार्यक्रमामध्ये सगळ्यात मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचा हा एक कार्यक्रमाचा योग या ठिकाणी पाहायला मिळाला। तसेच गावातील सर्व तरुण मित्र, वयोवृद्ध, माता माऊली मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। पालखी मिरवणुकीचा समाप्ती 1 ते 1:30 या दरम्यान झाल्यानंतर या बसवेश्वर चौकात हंगरगानळ येथे सर्वांना सद्भक्तांना महाप्रसादही या ठिकाणी वाटप करण्यात आले आणि हंगरगा सर्व ग्रामस्थांचे, सद्भक्तांचे या पालखी मिरवणूक सोहळ्यामध्ये आपण आल्याबद्दल, मोलाचं सहकार्य केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। डी न्यूज मराठीसाठी प्रवीण गुरव, हंगरगानळ, तुळजापूर।